सर्वप्रथम माननीय पटवर्धन सर, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, तोरवणे साहेब, पवार साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर व सर्व तुम्ही मंडळी, ह्या सर्वांना मी प्रणाम करतो. आणि विषय जो आहे डीन कन्व्हेन्स आणि रिडेव्हलपमेंटच्या लीगल अँगलबद्दलचा, त्याच्यावर थोडंसं आपण डिस्कशन करूया. आज न्यूज अशी आली होती की इथे काही वकील मंडळी देखील आलेले आहेत, उपस्थित आहेत, आणि जे वकील मंडळी नाही आहेत ते देखील ह्या सेशननंतर वकील होऊन घरी जातील, एवढी आपण काळजी घेऊया. आणि सुरुवात करायचं असेल म्हणजे कायद्याचा विषय आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि कायद्याचा विषय जर अभ्यास करायचा असेल तर कायदा हा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिवाय सुरूच होणार नाही आणि संपणारही नाही. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन 1947चं आपलं इंडिपेंडन्स नंतर देशासमोर मोठा प्रश्न होता की 2 देश स्वतंत्र झाले का 565 स्टेट स्वतंत्र झाले, आणि या प्रश्नामध्ये एक उत्तर शोधायचं होतं की देशाला एक असा कायदा द्यायचा होता, त्याला आपण लॉ ऑफ द लँड बोलतो, आणि तो लॉ ऑफ द लँड म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे देशाला एक सूत्रामध्ये बांधून ठेवायची जी प्रक्रिया असते ते नियमावली म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि मग काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे देशाला एक सूत्रतेमध्ये बांधून ठेवलेलं आहे तेच आहे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा उल्लेख का केला? ज्यावेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीबद्दल बोलतो तर मग इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिवाय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ओपनच होत नाही. त्याचं कारण असं, ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशनची फ्रेमिंग चालू होती आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये डिबेट चालू होते, त्यावेळेला असाही एक डिबेट होता की कोऑपरेटिव्ह शब्द हा आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिएम्बलमध्ये का नको टाकावा, आणि मग मेजॉरिटी नव्हती म्हणून कोऑपरेटिव्ह शब्द प्रिएम्बलमध्ये आला नाही. आज आपल्याकडे 85 वर्ड्स आहेत प्रिएम्बलमध्ये. तुम्ही ऐकलं असेल, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉव्हरेन सोशली सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. पुढे अजून दिलेलं आहे जस्टिस, लिबर्टी, फ्रेटर्निटी, हे शब्द तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. पण मग कोऑपरेटिव्ह सोसायटीज जो आहे त्यांनी ह्या 5 शब्दामध्ये लिंक करून 97th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जी झाली, ज्याला आपण 97वी घटना दुरुस्ती 2011ची जी झाली, त्या 2011च्या घटना दुरुस्तीमध्ये कोऑपरेटिव्ह शब्द जो त्यावेळेला राहून गेला होता 1950ला, तो 2011 मध्ये आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 3 ठिकाणी आला. आणि 3 ठिकाणापैकी एक मेजर ठिकाण असं होतं की फंडामेंटल राईट्स आर्टिकल 19 मध्ये, आर्टिकल 19(1)(c) मध्ये पहिलं फक्त असोसिएशन आणि युनियन होतं, त्याच्या पुढे कोऑपरेटिव्ह शब्द, कोऑपरेटिव्ह सोसायटी हा शब्द इन्सर्ट करण्यात आला. आणि म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राईट टू फॉर्म अ कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणं आता आपला मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे. आणि म्हणून त्यानंतर रिट पिटिशन्सचा डायरेक्ट अधिकार आपल्याला प्राप्त झाला. म्हणजे रिट पिटिशन्स किंवा PIL आपण हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जे करू शकतो कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातल्या, डायरेक्ट करू शकतो. त्याचं कारण असं की फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 19 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचा शब्द आला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोऑपरेटिव्ह सोसायटी सॉव्हरेन आहे, इंडिपेंडेंट आहे. बरेचसे हायकोर्टचे जजमेंट आहेत. मगाशी एक रिडेव्हलपमेंटचा प्रश्न होता की आमच्या डेव्हलपरने ॲग्रीमेंट केलेलं आहे, आता आम्ही रस्त्यावरती आहोत, डेव्हलपर रेंट देत नाही आहे, बिल्डिंग पाडून टाकलेली आहे. असे सगळे जजमेंट्स आपल्याला आता दिसत आहेत हायकोर्टामधनं येणारे. आणि हायकोर्टने रुलिंग दिलेलं आहे की बिल्डरला टर्मिनेट करा. टर्मिनेटही नाही, आमच्याकडे सुप्रीम कोर्टची एक वर्डिक्ट आहे ज्याच्यामध्ये 1 कोटी रुपये बिल्डरला फाईनही लावलेला आहे. तर अशा तऱ्हेचे जजमेंट काय येत आहेत? कारण कोऑपरेटिव्ह सोसायटी इज अन ऑटोनॉमस फंक्शनिंग, त्याच्या बाहेरचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा. त्याचा अजून एक तुम्हाला फंडामेंटल सांगतो. 2021 मध्ये पूर्वी आपल्याकडे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ज्या वेळेला इलेक्शन व्हायचं आपल्या हाऊसिंग सोसायटीचं, त्यावेळेला बाहेरून म्हणजे रजिस्ट्रारच्या ऑफिसमधनं, स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटीकडनं रिटर्निंग इलेक्शन ऑफिसर आपल्या संस्थेमध्ये यायचा आणि तो इलेक्शन कंडक्ट करायचा. पण आता 2021 मध्ये ह्या सॉव्हरेन शब्द जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा किंवा ऑटोनॉमस फंक्शनिंग, ह्याचा आधार घेऊन आज तुम्ही तुमच्या मेंबरपैकी देखील इलेक्शन ऑफिसर नियुक्त करू शकता जर तुमची संस्था 250 मेंबरपेक्षा कमी आहे तर. मग 250 मेंबरपर्यंत ज्या संस्था आहेत ते आपला रिटर्निंग ऑफिसर, इलेक्शन ऑफिसर स्वतः नियुक्त करू शकतात आणि आपलं इलेक्शन स्वतः आपल्या स्तरावरती आपण घेऊ शकतो. ही प्रोव्हिजन 2021 मध्ये जी कमिटी बसली होती त्या कमिटीने ह्या सॉव्हरेन शब्दामधनं, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या सॉव्हरेन शब्द आणि ऑटोनॉमस फंक्शनिंग या शब्दामधनं घेतलेली आहे. सेकंड, सोशलिस्ट शब्द आपल्याला पाहायला मिळतो कॉन्स्टिट्यूशनमध्ये, आणि आपलं अख्खं कोऑपरेटिव्ह सोसायटी हे सोशलिस्ट प्रिन्सिपलवरती आहे.
त्याच दरम्यान ज्यावेळेला आपला 1907चा कायदा आला त्यावेळेला अलीकडे कुळ कायदा आपल्याकडे होता आणि कुळ कायदा, कोऑपरेटिव्ह सोसायटी, पुढे बँक नॅशनलायझेशन 1969चं, ह्या सगळ्या गोष्टी सोशलिस्ट तत्वावरती आधारित आहेत. त्याच्या पुढे शब्द आहे सेक्युलर. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सेक्युलर आहे का? तर डेफिनेटली सेक्युलर आहे. आपल्याकडे रूल 14 जर आपण बघितला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीचा, तर त्यामध्ये कुठल्याही धर्म, रिलिजनचा आधार न घेता संस्थेचं नाव जे आहे ते फायनलाइज करावं, हे आपल्याकडे प्रोव्हिजन ऑलरेडी आहे. त्यानंतर डेमोक्रेटिक रिपब्लिक दर 5 वर्षांनी इलेक्शन्स घ्यावे, ही सगळी प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि वळायचं आहे डीम कन्व्हेन्सकडे. मग डीम कन्व्हेन्सकडे वळताना ह्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार यासाठी घेतला 1950चं संविधान आणि 1960चा आपला कायदा, जो पूर्णपणे कोऑपरेटिव्ह हा जो सोशलिस्ट प्रिन्सिपलवरती आधारित आहे तो. आणि या कायद्यामध्ये डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया आपल्याला का जाणून घ्यायची आहे? कन्व्हेन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ टायटल, ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट किंवा ट्रान्सफर ऑफ टायटल. मग टायटल कुठलं? तर टायटल इममुवेबल प्रॉपर्टीचं का मुवेबल प्रॉपर्टीचं? तर शब्द आहे ट्रान्सफर ऑफ कन्व्हेन्स कुठला? लँडचा आणि बिल्डिंगचा. म्हणजे लँड आणि बिल्डिंग इज इममुवेबल प्रॉपर्टी. मग इममुवेबल प्रॉपर्टीचं जर हस्तांतरण होत असेल तर आपल्याकडे एक कायदा आहे, तो आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882चा. 1882च्या कायद्यामध्ये सेक्शन 5 मध्ये असं सांगितलेलं आहे की व्हॉट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे काय? तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी म्हणजे एक लिव्हिंग पर्सन कन्वेस प्रॉपर्टी इन प्रेझेंट और इन फ्युचर टू अदर लिव्हिंग पर्सन, त्याला आपण बोलतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी. सेक्शन 5 तुम्ही गुगलही करू शकता. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायद्याचा 1882चा तो सांगतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इज अन ऍक्ट बाय विच वन लिव्हिंग पर्सन कन्वेस प्रॉपर्टी इन प्रेझेंट और इन फ्युचर टू अदर लिव्हिंग पर्सन. मग तिथे शब्द आहे कन्वेस प्रॉपर्टी इन प्रेझेंट और इन फ्युचर. प्रॉपर्टीच्या पुढेच बरोबर शब्द आहे कायद्यामध्ये प्रेझेंट और इन फ्युचर. मग फ्युचर प्रॉपर्टी विकता येते का किंवा कन्व्हेन्स करता येतो का, हा प्रश्न जसा आज आपल्या समोर आहे तसाच हाच प्रश्न खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ते जे प्रॉपर्टीच्या पुढे लिहिलेलं आहे ना प्रेझेंट और इन फ्युचर, ते प्रॉपर्टी संदर्भातलं नाही आहे. त्याच्या अगोदर जो शब्द आहे कन्व्हेन्स जो आहे तो फ्युचरमध्ये करता येतो. आणि म्हणून आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण पाहतो की हाऊसिंग सोसायटी, आता रेरा कायदा काय सांगतो की हाऊसिंग सोसायटी फॉर्म करायची पहिली आणि बिल्डिंगचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट आल्यावरती विदिन 4 monthsमध्ये आपल्याला हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर ऑफ लँड करायचं आहे. डेव्हलपरला लँड जी आहे ती हस्तांतरण करून द्यायची आहे कोणाला? संस्थेला. म्हणजे प्रॉपर्टी शुड ऑलवेज बी इन प्रेझेंट, बट कन्व्हेन्स आहे ना हे फ्युचरमध्ये करता येतं. मग प्रॉपर्टी प्रेझेंटमध्ये आहे आणि फ्युचरमध्ये का नको? त्याचं कारण मुख्य असं, जर प्रॉपर्टी फ्युचर प्रॉपर्टी विकता आली असती आजच्या डेटला, समजा भविष्यामध्ये मला कुठली प्रॉपर्टी मिळणार आहे ती मी जर आज विकू शकलो, अशी जर प्रोव्हिजन कायद्यामध्ये असली असती तर उद्या आपण गेटवे ऑफ इंडिया विकून टाकलं असतं. सांगितलं असतं की उद्या भविष्यात तो माझ्या नावावर होणार आहे, आजच मी विकून टाकतो. असे काही उद्योग झाले असते आणि उद्योग मोफा कायद्यामध्ये होत होते, म्हणून रेरा कायदा आला. आणि रेरा कायद्याने सांगितलं की बाबा आयओडी आल्याशिवाय बिल्डिंग सुरू करायची नाही, रजिस्ट्रेशन रेरामध्ये केल्याशिवाय बिल्डिंग सुरू करायची नाही. पूर्वी मोफामध्ये उद्योग करायचे की आयओडीच्या अगोदरच बिल्डिंग स्टार्ट करायचे, विकूनही टाकायचे सगळे फ्लॅट्स. आयओडीच्या अगोदर सगळे फ्लॅट सेलही केलेले असायचे आणि नंतर प्रोजेक्ट रखडायचं. आणि मग ह्या सगळ्या त्रुटी आल्या, म्हणून प्रॉपर्टी शुड ऑलवेज बी इन प्रेझेंट हे सुप्रीम कोर्टाने जुगल किशोरच्या जजमेंटमध्ये हेल्ड केलेलं आहे. आणि मग आपण बघतोय की ट्रान्सफर ऑफ टायटल, वन लिव्हिंग पर्सन कन्वेस प्रॉपर्टी इन प्रेझेंट और इन फ्युचर टू अदर लिव्हिंग पर्सन. डेव्हलपर ट्रान्सफर करतोय प्रॉपर्टी कोणाला? संस्थेला. वेदर हे दोघं जण लिव्हिंग पर्सन आहेत का? तर आपल्याकडे पर्सनची जी डेफिनेशन आहे त्या पर्सनच्या डेफिनेशनमध्ये 2 प्रकार आहेत. एक तुम्ही आणि आम्ही, ज्याला आपण नॅचरल पर्सन बोलतो, आणि दुसरं आहे ज्युरिस्टिक पर्सन. ज्युरिस्टिक पर्सन म्हणजे लिगल पर्सन. मग लिगल पर्सन म्हणजे कोण? तर ही संस्था जी आहे ती पण एक लिगल पर्सन आहे आणि इकडे जो डेव्हलपर आहे, प्रमोटर आहे, त्याची कंपनी जी आहे ती देखील एक लिगल एंटिटी आहे. वन लिगल एंटिटी कन्वेस प्रॉपर्टी टू द अदर लिगल एंटिटी, त्यालाच आपण बोलतो कन्व्हेन्सची प्रक्रिया. म्हणजे आपल्या खालची जी लँड आहे ती लँड आपल्या नावावर चढवून घेणं, ही जी प्रक्रिया आहे त्यालाच कन्व्हेन्सची प्रक्रिया बोलतो. कायद्याने किती वेळ दिलेला आहे?
तर मोफा कायद्याने 3 महिने, रेरा कायद्याने 4 महिने, म्हणजे 4 महिने 3 महिन्याचा प्रक्रिया आपल्याकडे दिलेली आहे. आपण मोफा बघितला तर 4 मंथ्समध्ये करून घेतली पाहिजे कन्व्हेन्स. पण जर डेव्हलपर ट्रान्सफर करत नसेल तर काय, तर मग असेच माल प्रॅक्टिसेस 2000 नंतर वाढले होते, ज्यावेळेला मल्टीनॅशनल कंपनीज आपल्याकडे डेव्हलपमेंटमध्ये आल्या इंडियामध्ये, आणि अशा माल प्रॅक्टिसेस वाढल्यामुळे 2008 मध्ये मोफा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि आपल्याकडे डीम्ड कन्व्हेन्सची प्रोव्हिजन आली. मग डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे काय, तर डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे सोपं असं आहे की जर डेव्हलपर आपल्याला ट्रान्सफर करून देत नसेल तर संस्था स्टेटकडे जाईल आणि स्टेट सांगतं की डेव्हलपरच्या वतीने त्या पेपर्सवरती आम्ही सह्या करतो. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सांगतंय की डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे युनिलॅटरल कन्व्हेन्स, आम्ही तुम्हाला कन्व्हेन्स देतो, जर डेव्हलपर कन्व्हेन्स देत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या, पेपर सबमिट करा, हिअरिंग्स आम्ही कंडक्ट करू, जर प्रॉपर आम्हाला सगळे तुमचे योग्य पेपर्स दिसले तर त्या डेव्हलपरच्या वतीने त्या तुमच्या डॉक्युमेंटवरती आम्ही सह्या मारू, म्हणजे आमचा अधिकारी जो आहे तो सह्या करेल, त्यालाच आपण डीम्ड कन्व्हेन्सची प्रक्रिया बोलतो. आणि मग डीम्ड कन्व्हेन्सची प्रक्रियेचं ज्युरिस्डिक्शन जे आहे ते DDR कडे वेस्ट करतं, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारकडे आपल्याला अर्ज करावा लागतो. सोपा प्रकार आहे, फॉर्म 7 प्रकार आहे, तो तुम्ही गुगलवरती पण चेक करू शकता, अवेलेबल आहेत. फॉर्म 7 मध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे संस्थेला. काय काय लागणार आहे तर सिंपल, संस्थेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, टायटलचे डॉक्युमेंट्स, प्रॉपर्टी कार्ड वर आज कोणाचं नाव आहे, 7/12 वरती आज कोणाचं नाव आहे, समजा डेव्हलपरचं नाव आहे, लँडलॉर्डचं नाव आहे, तर या सगळ्या लोकांना आपल्याला तिथे पार्टी करावं लागतं आणि त्याप्रमाणे एक अर्ज करावा लागतो. आपले जर प्लॅन्स असतील आपल्याकडे नगरपालिकेचे किंवा कॉर्पोरेशनचे, ते सगळे प्लॅन्स पण आपण सबमिट करतो. प्लॅन्स ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसेल तरीही चालतं, कमेन्समेंट सर्टिफिकेट असेल तर ते डॉक्युमेंट द्यायचं आणि काही डिक्लेरेशन अंडरटेकिंग द्यायचे, काही ठराव लागतात की तुम्ही सेक्रेटरीना अपॉइंट केलेला आहे वगैरे वगैरे. आणि हे सगळे ऍप्लिकेशन दिल्यावरती ते पार्टीजना कॉल आउट करतात. स्टेट काय करतं, पार्टीजना कॉल आउट करतं, डेव्हलपरला कॉल आउट करतं, त्या लँडलॉर्डला कॉल आउट करतं आणि सांगतं की बाबा तू का कन्व्हेन्स दिला नाही आतापर्यंत. आणि मग कन्व्हेन्सचं रिझन जर व्हॅलिड नसेल, काही त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये तसे काही जेन्युइनिटी नसेल, तर मग हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ते DDR साईन करतात ॲग्रीमेंटला आणि कन्व्हेन्स डॉक्युमेंटची हस्तांतरणाची प्रक्रिया होते, म्हणजे डॉक्युमेंट एक्झिक्यूट होतं. इथे सगळं थांबलं का, त्याच्यामध्ये 2-3 पुढे अजून स्टेप्स आहेत. ते डॉक्युमेंट आपल्याला रजिस्टर्ड करावं लागतं, कारण आपल्याकडे एक कायदा आहे की 100 रुपयाच्या वरती इमूव्हेबल प्रॉपर्टी असली, तो भलेही फ्लॅट असो की लँड असो, तर त्याला कंपल्सरी आपल्याला ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग तो फ्लॅट असो की तो तुमचा लँड असो. फ्लॅट गिफ्ट डीड जरी आपण केलं आणि संस्थेमध्ये कोणीतरी गिफ्ट करत असेल तर ते देखील आपल्याला रजिस्टर्ड ॲग्रीमेंटवरती करावं लागतं. आता फॅमिली अरेंजमेंटचे काही प्रकार आपल्याकडे आलेले आहेत, ते देखील आपण रजिस्टर्ड करा म्हणून सांगतो. तर हे सगळ्या गोष्टी ड्युली रजिस्टर्ड करायच्या आहेत. म्हणून ते जे डॉक्युमेंट आहे जे स्टेटने साईन केलेलं आहे डीम कन्व्हेन्सचं, ते डॉक्युमेंट आपण ॲज्युडिकेशनला पाठवतो, त्याच्यावरती योग्य ती स्टॅम्प ड्युटी भरतो. जर राहिलेली असेल, डेफिशिट असेल तर, नसेल राहिलेली असेल तर काही भरायची गरज नाही आणि मग ते ॲग्रीमेंट आपण रजिस्टर्ड करतो. रजिस्टर्ड झाल्यावरती ते जे सगळे डॉक्युमेंटचे आपण म्युटेशन एंट्रीज, म्हणजे 7/12 डिपार्टमेंट किंवा तुमचं जे प्रॉपर्टी कार्डचं सिटी सर्वे डिपार्टमेंट आहे त्यांना आपण सबमिट करतो आणि ते म्युटेशन एंट्रीज आपली बदलून घेतात. म्हणजे डेव्हलपरचं नाव काढून टाकतात, लँडलॉर्डचं नाव काढून टाकतात आणि तिथे आपलं नाव इनकॉर्पोरेट करतात. हीच सिंपल प्रक्रिया आहे डीम कन्व्हेन्सची. बरं, ही प्रक्रिया रिडेव्हलपमेंटचा जो आपला विषय आहे, स्वयंपुनर्विकास आणि रिडेव्हलपमेंट, यासाठी ही प्रक्रिया का गरजेची आहे, तर गरजेची अशी आहे, मगाशी सानप सरांनी आपल्याला सांगितलं की कॉर्पोरेशनला प्रस्ताव दाखल करताना प्रस्ताव दाखल कोण करू शकतो, संस्था करू शकते जर जमीन त्याच्या मालकीची नसेल तर उत्तर आहे नो. कॉर्पोरेशन काय बघतं, युनिफाईड DCPR तुम्ही मगाशी त्याचा अभ्यास केलात, तो एकच बघतो की जमिनीचा मालक कोण, त्याच्यावरती बिल्डिंगमध्ये कितीही मालक असतील त्याचं आम्हाला काही घेणं न देणं. त्या जमिनीत ज्याच्या नावावरती आहेत त्यांनी आमच्याकडे येऊन प्रस्ताव दाखल करायचा, हे कॉर्पोरेशनची पहिली अट आहे. आणि ते जर जमीन आपल्या नावावरती नसेल, म्हणजे कन्व्हेन्स जर आपल्याकडे झालेला नसेल आपल्या संस्थेचा, तर मग आपल्याला रिडेव्हलपमेंट करता येत नाही. सिंपल उत्तर आहे. कारण तुम्ही जेव्हा तिकडे जाल ना, तिकडे ते सांगतील की मग तो जमीन मालक कोण आहे, प्रॉपर्टी कार्डवरती कोणाचं नाव आहे, त्याला प्रस्ताव दाखल करायला सांगा. आणि असे आपल्याकडे अजून असे केसेस नाही आहेत, पण आपल्याकडे कोकणामध्ये केसेस झालेले आहेत, घाटकोपरला केसेस झालेले आहेत. बिल्डिंग डिलॅपिडेटेड होऊन बिल्डिंग पडून गेली
आज तिथे लोक मरण पावली ती गोष्ट वेगळी होती. त्याच्यानंतर जी लोक राहिली होती त्यांना आपलं घर हवं होतं आणि त्यांनी जेव्हा कॉर्पोरेशनला सांगितलं की मला आमचं घर हवं आहे, आम्हाला बिल्डिंग आहे तशी बांधू द्या, त्यावेळेला कॉर्पोरेशनने सांगितलं कन्व्हेन्स झालेला नाही आहे, बिल्डरला घेऊन या. आणि महाडच्या केसमध्ये तर बिल्डर जेलमध्ये बसलाय आज आणि तिकडे त्या लोकांना कन्व्हेन्स करायचं आहे. मग आज जाऊन ते लोक 10 वर्षांनी ती सोसायटी आज जाऊन DDR अलिबाग यांच्याकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे डीम कन्व्हेन्सचा. म्हणजे एवढी वर्ष जातात ओनली बिकॉज कन्व्हेन्स आपल्याकडे नाही आहे. कायद्याने तर सिंपल सांगितलंय की 4 महिन्यामध्ये कन्व्हेन्स करून द्यायचं आहे डेव्हलपरला, पण 4 महिन्यामध्ये त्यांनी केलं नाही तर ही प्रक्रिया डीम कन्व्हेन्सची जी प्रोव्हिजन आहे ती आपल्याला उपलब्ध आहे हे आपल्याला कायदा माहीत नसल्यामुळे आज एवढी वर्ष निघून गेली. आणि हा कायदा तुम्ही जाणून घ्या फेडरेशनच्या मार्फत, ते तुम्हाला नेहमी केव्हाही हेल्प करतील डीम कन्व्हेन्स प्रक्रियेमध्ये. आणि तो जो टायटल आहे त्या लँडचं जे टायटल आहे ते तुमच्या नावावरती करून घ्या. ही झाला पहिला भाग, म्हणजे रिडेव्हलपमेंटच्या पहिली प्रक्रिया आपल्याला पाहिजे की आपला लँड जो आहे तो आपल्या नावावरती पाहिजे. सेकंड अट कुठली आहे रिडेव्हलपमेंटची? सेकंड अट आहे की 30 वर्ष बिल्डिंग जुनी पाहिजे. बिल्डिंगचं लाईफ किती पाहिजे? 30 इयर्स. तुमच्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन जे मुंबईचं आहे आणि UDCPR जो आपला आहे तो सांगतो की 30 वर्ष जुनी आपल्याला इमारत पाहिजे. 30 वर्षाच्या अलीकडची जर बिल्डिंग असेल आणि डिलॅपिडेटेड असेल, स्ट्रक्चरल कंडिशन्स खराब असतील, बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट केल्याशिवाय ऑप्शनच नाही आहे, पण 25 वर्ष झालेली आहेत, मग करता येईल की नाही येईल? तर प्रश्न आहे करता येईल. कसं येईल? मग त्यासाठी कॉर्पोरेशनने एक टॅग कमिटी नियुक्त केलेली आहे. ती टॅग कमिटी तुमच्या बिल्डिंगमध्ये येते, बघते खरंच बाबा तुमची बिल्डिंगची कंडिशन खराब आहे का, आणि असेल तर तुम्ही 25 वर्षाच्या जुनी बिल्डिंग असेल तरी देखील रिडेव्हलपमेंट करू शकता. पण बेंचमार्क काय दिलेला आहे? 30 वर्ष जुने बिल्डिंग. हा 30 वर्ष कुठून आला? तर सिंपल आहे, आपलं आयुष्य आपण बोलतो की 100 वर्ष आहे, 50 वर्षानंतर आजारपण सुरू होतं. तसंच आज इंडियन स्टँडर्ड्स प्रमाणे कन्स्ट्रक्शनचं जे आयुष्य आहे ते 60 वर्ष काढलेलं आहे. आणि 60 वर्षाचं अर्ध आयुष्य जे आहे ते 30 इयर्स. 30 इयर्स नंतर बिल्डिंग डिलॅपिडेट होते, स्ट्रक्चरल रिपेअर्स आपल्याकडे येतात. स्ट्रक्चरल रिपेअर्स फिजिबल नसतात, परवडणारे नसतात, आणि म्हणून आपल्याला रिडेव्हलपमेंटचा ऑप्शन जो आहे तो वर्कआउट करायचा असतो. मग रिडेव्हलपमेंटचा ऑप्शन वर्कआउट करताना ॲज ए फेडरेशन किंवा ॲज ए ह्या मंचावरून तरी आम्ही तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करू की आज स्वयंपुनर्विकासाच्या एवढ्या योजना तुमच्या समोर आज ह्या सेशनमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्या खरंच त्या योजनांचा तुम्ही लाभ घ्या. कारण रिडेव्हलपमेंट ज्यावेळेला आपण डेव्हलपरकडे जातो तेव्हा सगळं पोटेन्शियल जे आहे, सगळा प्रॉफिट मलायदा जो सोसायटीचा आहे तो डेव्हलपर घेऊन जातो. नो डाऊट तो इन्व्हेस्टही करतो, पण हीच प्रक्रिया आज संस्थेला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि प्रक्रिया कुठली? तर तुम्हाला एकतर एज्युकेटिव्ह करायचं आहे फेडरेशनच्या मार्फत की स्वयंपुनर्विकास कुठल्या माध्यमातून करता येतो, त्याची प्रक्रिया आज उपलब्ध आहेत. आज सगळ्या प्रकारचे GR ऑर्डर्स तुम्हाला उपलब्ध आहेत स्वयंपुनर्विकास कसा करावा. आणि फायनान्स जो विषय आहे त्याच्याबद्दल ऑलरेडी आपल्या पहिल्या सेशनमध्ये कव्हर झालेलं आहे की फायनान्स देखील तुम्हाला उपलब्ध आहे. आज स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जे आहेत ते नोडल एजन्सी म्हणून काम करतायत आणि ते तुम्हाला फायनान्स द्यायला तयार आहेत. आपल्याकडे काही अशाही संस्था आहेत की ज्यांनी फायनान्स म्हणजे बँकेचा फायनान्स न घेता स्वयंपुनर्विकास मुंबईमध्ये चालू आहे. म्हणजे गरज नाही की फायनान्स बँकच आपल्याला पाहिजे. काही NBFCs आहेत किंवा काही इन्व्हेस्टर्स आहेत, काही बार्टर सिस्टम आहेत कॉन्ट्रॅक्टरकडनं. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आज मुंबईमध्ये स्वयंपुनर्विकासाची योजना सुरू आहे. फक्त मुंबईमध्ये नाही, ह्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबर 2023 मध्ये 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर आपल्याकडे नॅशनल कोऑपरेटिव्ह वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो अख्ख्या इंडियामध्ये. आणि ह्या 17 नोव्हेंबर 2023ला सेंट्रल गव्हर्नमेंटनी NCOI तर्फे हाऊसिंग मॉड्यूल ड्राफ्ट केलेलं आहे इंडियाचं. त्या हाऊसिंग मॉड्यूलमध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंटचा टॉपिक घेतलेला आहे. ते हाऊसिंग मॉड्यूल महाराष्ट्र स्टेट फेडरेशनच्या सगळ्या डायरेक्टर्सनीच वेट केलेला आहे. आणि तो स्वयंपुनर्विकासाचा टॉपिक त्यांनी तिकडे का घेतला त्याचं कारण त्यांनी सांगताना असं सांगितलं आपल्याला की इंडिया स्तरावर ते सांगतायत आता हॉरिझॉन्टल एक्सपान्शन उपलब्ध नाही आहे, जमिनी आता स्केअर्स आहेत, त्यामुळे व्हर्टिकल एक्सपान्शन भविष्यात अख्ख्या इंडियामध्ये होणार आहे. आणि मग व्हर्टिकल एक्सपान्शन करताना जर कोऑपरेटिव्ह सोसायटीनी स्वतःच्या पायावरती उभं राहून जर ती उभारणी केली, रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन केलं, तर तो जो पूर्ण प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या माध्यमातून तुमच्या मेंबर्सना तर लाभ होईलच, पण अफोर्डेबल हाऊसिंग देखील क्रिएट होईल. म्हणजे मगाशी दरेकर साहेबांनी आपल्याला एक उदाहरण दिलं की बाहेर जर 75 लाखाला फ्लॅट असेल तर आपण तो 65 लाखाला विकतो
सेलेबलमध्ये. हे डेफिनेशन सेंट्रलनी घेतलं आणि सेंट्रलकडे पहिले अशी संकल्पना होती की फक्त अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे काय, तर प्रधानमंत्री आवास योजना हीच अफोर्डेबल हाऊसिंग. पण आता त्यांना जाणीव झाली आहे की बाबा स्वयं पुनर्विकास हा देखील एक अफोर्डेबल हाऊसिंग आहे. या माध्यमातून आपण एक्झिस्टिंग मेंबर्सना तर जास्त फ्लॅट देतोच, प्लस बाहेरचे जे येणारे कोऑपरेटिव्हमध्ये मेंबर्स आहेत त्यांना देखील कमी दरामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये चाललेल्या कमी दरामध्ये देखील त्यांना फ्लॅट उपलब्ध होऊ शकतो. आणि हे जर उपलब्ध झालं तर आपल्याकडे आपले हाऊसिंग सेक्टरमध्ये जे रेट्स जे आज गगनाला भिडलेले आहेत ते फार कमी होतील. आणि अशाच तऱ्हेने त्याने देखील म्हणून स्वयं पुनर्विकासाच्या ह्याच्यासाठी प्रमोट करण्यासाठी आज NCUIनी 17 नोव्हेंबरला ऑनरेबल मिनिस्टर म्हणजे अमित शाह साहेबांच्या हस्ते बुक लॉन्च झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वयं पुनर्विकासाचा टॉपिक देखील त्या लोकांनी समाविष्ट केलेला आहे. तर ह्या योजनेचा लाभ आपण घ्यावा. बरं, स्वयं पुनर्विकासाने काय होतं, आपण मगासपासून ऐकतोय की डेव्हलपर जो प्रॉफिट घरी घेऊन जाणार आहे ते प्रॉफिट आपण सगळ्या मेंबर्सना डिस्ट्रीब्यूट करतो. हेच सिंपल डेफिनेशन आहे स्वयं पुनर्विकास. म्हणजे ते जे प्रॉफिट किती असू शकतं, तर तो जो प्रॉफिट जो काय, समजा आता एक 50 एक्झाम्पल आपण जर पकडलं तर 50 कोटीचे प्रोजेक्ट असतात ॲव्हरेजली बघितलं तर, आणि 50 कोटीच्या प्रोजेक्टमध्ये 20 ते 25 कोटी रुपये जे आहेत ते प्रॉफिट बिल्डर अर्न करतात. मग हे जे 25 कोटी आपण जर डिस्ट्रीब्यूट केले आणि आपल्याला जो मिळणारा एरिया आता आहे त्याच्याहून जर आपल्याला 1.5 पट 2 पट एरिया मिळाला, म्हणजे 200-300 स्क्वेअर फीट जर एक्स्ट्रा कार्पेट एरिया जरी कमीत कमी मिळाला प्रत्येक सभासदाला, तर 300 स्क्वेअर फीटच्या कार्पेट एरियाची आज आपल्याकडे नाशिकला किंमत किती हे आपणच कॅल्क्युलेशन करायचं. आणि ते जे एवढे पैसे येतात ते पैसे आपण आपल्या आयुष्यात तरी कमवले आहेत का 50 वर्षामध्ये, आणि कमवले नसतील तर आपण सांगतोय मेंबर्सना की तुम्ही तुमच्या आयुष्याची फक्त 2 वर्ष या स्वयं पुनर्विकासाच्या कार्याला द्या. 2 वर्षामध्ये तुम्हाला 300 ते 200 स्क्वेअर फीटचे 300 स्क्वेअर फीट मिनिमम एरिया कार्पेट एरिया एक्स्ट्रा जर मिळेल जो डेव्हलपर देतोय, तर मग हे तुमच्या आयुष्याची केवढी मोठी पुंजी झाली. तेवढीच नाही आहे, आपल्या येणाऱ्या पिढीकडे पण पहा ना. आपण काय करतोय की आपण 500 स्क्वेअर फीट का घ्यावं, जर आपल्याकडे आज 700-800 स्क्वेअर फीट स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असेल तर येणाऱ्या पिढीला आपल्याला अकोमोडेट करता येईल त्याच जागेमध्ये. त्यांना दुसरीकडे लोकेट करायची गरज नाही आहे, कारण पिढी वाढणार आहे. त्यांना अकोमोडेशनसाठी देखील आपल्याकडे योजना तयार पाहिजेत. आणि ह्या सर्वांचं जे सामूहिक जे सार आहे तेच आहे स्वयं पुनर्विकास. बरं, स्वयं पुनर्विकासाचे अजून काय फायदे आहेत, हे एवढं करता येईल का, अजून काही करता येईल का, तर आपल्याकडे मुंबईच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी अशा काही योजना सुरू झालेल्या आहेत की आज जगामध्ये ज्या काय ॲम्युनिटीज नवीन नवीन निर्माण होत आहेत त्या ॲम्युनिटीज ज्या आपल्याकडे इंडियामध्ये आज कुठल्या डेव्हलपरने दिल्याच नाही आहेत, त्या ॲम्युनिटीज आज बऱ्याचशा संस्था स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतः राबवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही ॲम्युनिटीजची नावं फक्त घ्या आणि गुगल करा की आपल्या कुठे इंडियामध्ये झाली आहेत का. आज आपल्याकडे मुंबईमध्ये अशा काही संस्था आहेत जे ब्रीथिंग ब्रिक्स, श्वास घेणारी ब्रिक्स अशी काही संकल्पना आपणही कधी पहिले नाव ऐकलं नव्हतं, पण ही संकल्पना घेऊन आज मुंबईची एक सोसायटी ब्रीथिंग ब्रिक्स इम्पोर्ट करते आहे आणि ते ब्रीथिंग ब्रिक्स त्यांच्या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टला वापरत आहे. सेल्फ हिलिंग कॉन्क्रीट, म्हणजे कॉन्क्रीटमध्ये येणारे क्रॅक स्वतःहून हील कसे होतील ते सेल्फ हिलिंग कॉन्क्रीटचा उपयोग करते आहे. ट्रान्सपरंट वूड, म्हणजे सी थ्रू वूड, लाकूड सी थ्रू असणं, ही संकल्पना आज ती संकल्पना आपल्याकडे काही संस्था आणतायत. ग्रीन बिल्डिंग, आज बऱ्याचशा बिल्डिंग ग्रीन जात आहेत. गोदरेजची कन्सल्टन्सी घेतलेली आहे आणि गोदरेज आपल्याकडे कन्सल्टन्सीचं काम करतोय ग्रीन सर्टिफिकेशन बिल्डिंगचं. अशा काही ग्रीन सर्टिफिकेशन बिल्डिंग घेऊन लीड सर्टिफिकेशन घेत आहेत. पण हे सगळं करून आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला तर चांगल्या ॲम्युनिटीज मिळणार आहेत, कारण आपण घर बांधतोय आपल्यासाठी. बिल्डर घर बांधत असतो दुसऱ्यांसाठी आणि पैशासाठी. आपण इकडे घर बांधतोय आपल्यासाठी आणि कोऑपरेटिव्ह मुवमेंट वाढवण्यासाठी. आणि मग ज्या वेळेला अशा ॲम्युनिटीज घेऊन आपण जेव्हा मार्केटमध्ये उतरतो त्यावेळेला आपला जो रेट आहे, आपण मगाशी सांगितलं 75 लाखाचा फ्लॅट 65 ला विकायचा आहे, आपला 75 लाखाचा बाजूवाला 75 लाखाचा स्वतः फ्लॅट विकतो आणि आपल्याकडे 85 ला द्यायला तयार होतो. ही सेल्फ रिडेव्हलपमेंटची स्ट्रेंथ आम्ही मुंबईला अनुभवलेली आहे आणि हीच स्ट्रेंथ तुम्ही देखील त्याचा उपयोग करा. ह्या सर्व गोष्टींचा ह्या शॉर्टलिस्टमध्ये डीम कन्व्हेन्स आणि रिडेव्हलपमेंटचं टॉपिक आपल्याला सांगतं. सिंपल शॉर्टमध्ये सांगितलं, प्रश्न उत्तरामध्ये डिटेलमध्ये अजूनही बोलू. मग अशी एक प्रश्न होता की 51%, त्याचंही उत्तर देऊन घेऊया की 51% मेजॉरिटी करावी हे कुठे लिहिलेलं आहे, तर हे तुम्हाला UDCPR मगाशी सानप सरांनी तुम्हाला जे दाखवलं त्या UDCPR मध्ये लिहिलेलं आहे की 51% लोक जर संस्थेची सांगत असतील
की प्रपोजल पुटअप करत असतील तर संस्था रेझोल्युशन पास करून प्रपोजल पुटअप करू शकते. 49% लोक जर म्हणत असतील की आमचा विरोध आहे तर त्यांचा विरोध तिथे काम करणार नाही, कारण स्टॅच्यूटनी कायद्याने सांगितलेलं आहे की 51% सिंपल मेजॉरिटी प्रमाणे तुम्ही कार्य करावं. का असं सांगितलं? कारण सिंपल आहे. आपल्या उद्या बिल्डिंगचं पेंटिंगचं काम निघालं आणि 51% लोकांनी सांगितलं की सफेद कलर मारावा, 49% लोक बोलतात की हिरवा कलर मारावा, मग मारायचा कुठला? अर्धा सफेद अर्धा हिरवा, असं कसं मारणार? मग सफेदच कलर मारायचा ना. मग सफेद कलर का मारायचा? कारण मग 49% लोकांनी त्या 51% मेंबर्सचं जे मत आहे त्याला रिस्पेक्ट करावं, हेच कोऑपरेटिव्ह सेक्टरचं मत आहे किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर स्टॅच्यूटचं तुम्हाला दिलेलं एक प्रोव्हिजन आहे. आणि ह्याप्रमाणे 51% प्रमाणे DCPR प्रमाणे प्रोव्हिजन आलं. DCPR मध्ये आणून आपण आपल्याकडे 4 जुलै 2019 एक सर्क्युलर आलेला आहे, सेक्शन 79A सर्क्युलर. ते सर्क्युलर ज्या वेळेला प्रत्येक संस्थेने रिडेव्हलपमेंट करताना किंवा स्वयंपुनर्विकास दोन्ही कुठलंही करायचं असेल तर हे दोन्ही करताना 4 जुलै 2019 सर्क्युलरची अंमलबजावणी करा. ते वाचून घ्या. 5 पानाचं सर्क्युलर आहे, फेडरेशनकडे उपलब्ध आहे, आपल्याकडे सहकार संवाद पोर्टलवरती पण ते उपलब्ध आहे, तर तुम्ही गुगलवरती पण मिळू शकतं, इथेही मिळू शकतं. ते 5 पानाचं सर्क्युलर डाउनलोड करा, इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे, आणि ते 5 पानाचं सर्क्युलर वाचा. त्याप्रमाणे रिडेव्हलपमेंट आणि स्वयंपुनर्विकासाची तुम्ही योजना करा आणि त्याप्रमाणे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या रन करा. आपण सुरुवात केली होती कॉन्स्टिट्यूशननी, संपवणार पण कॉन्स्टिट्यूशननी. का संपवणार कॉन्स्टिट्यूशननी? त्याचं रिझन बघा. आपल्याकडे जसं आर्टिकल 19 मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीला फंडामेंटल राईट्समध्ये इनकॉर्पोरेट केलं, तसंच आपल्याकडे एक फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये, राईट टू लाईफ. राईट टू लाईफ म्हणजे काय? की जगायचं कसं हे संविधानाने सांगितलं. आणि मग संविधानाने स्टेटला सांगितलं की जर कुठल्याही पर्सनचं, सिटीजन तर जाऊ द्या, पर्सन शब्द वापरलाय, पर्सन म्हणजे मग तो नॉन सिटीजन असेल तरी देखील, तो जर आपल्याकडे असेल तर त्याच्या लाईफची जबाबदारी जी आहे ती लाईफची जबाबदारी स्टेटची आहे. आणि 1950चं संविधान, 1950ला आपल्याला एक ए के गोपालांचं जजमेंट आलं होतं. ते ए के गोपालांच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की हे आर्टिकल 21, आर्टिकल 19, मग अशी आपण म्हटलं 19 आणि 14 इक्वालिटी, हे काही लिंक नाही आहेत. हे लाईफ तुम्ही जगू शकता पण प्रोसिजर प्रमाणे, स्टेट प्रोसिजर घालायला मोकळं आहे. पण 1978ला मनेका गांधीचं एक जजमेंट आलं पासपोर्ट इम्पाऊंडिंगचं. पासपोर्ट त्यांचा इम्पाऊंड केला होता आणि पासपोर्ट इम्पाऊंड केल्यावरती जे जजमेंट आलं 1978 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं की तसं नाही आहे, जे 1950 मध्ये आम्ही सांगितलं त्याच्यामध्ये सुधारणा करतो. आणि 28 वर्षांनी 2 ओळीचं इंटरप्रिटेशन, आर्टिकल 21 हे 2 ओळीचं आर्टिकल आहे, ते 2 ओळी इंटरप्रिट करायला ऑनरेबल सुप्रीम कोर्टला 28 वर्ष लागली. 1978ला ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलं व्हॉट इज लाईफ, आणि लाईफ म्हणजे अ क्वालिटेटिव्ह लाईफ. आणि क्वालिटेटिव्ह लाईफ म्हणजे काय? इट इज नॉट मिअर अन ॲनिमल एक्झिस्टन्स, म्हणजे जनावरांसारखं नाही लाईफ द्यायचं, तर क्वालिटेटिव्ह लाईफ द्यायचं. आणि आर्टिकल 21, आर्टिकल 19 आणि आर्टिकल 14 हे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, असं 1978ला जजमेंट आलं. आणि ज्या वेळेला हे जजमेंट आलं त्यावेळेला एवढा ॲम्बिट वाईड ओपन झाला. मग 1980 नंतर तर धडाकाच लावला आर्टिकल 21 वरती. आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं राईट टू लाईफ म्हणजे काय? तर राईट टू लाईफ म्हणजे क्लीन एन्व्हायरमेंट. MC मेहता, तुम्ही गुगलवरती टाईप करा MC मेहता, MC मेहताचे जजमेंट काढा. ताजमहलचा केस आहे, सगळ्या केसेसमध्ये त्यांनी सांगितलं राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट. म्हणून आपण लीड सर्टिफिकेशन घेतो, ग्रीन बिल्डिंग बांधतो. त्याच्यानंतर 1902-2000च्या नंतर जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये सांगितलं त्या चर्चमध्ये घंटा वाजत होती, सत्यनारायण पूजाचे भोंगे वाजत होते आणि मस्जिदीवरची पण भोंगे होते. ह्या तिघांना घेऊन सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की राईट टू न्यूसेन्स, प्रायव्हसी, ते देखील तुमची राईट टू लाईफ आहे. जर तुम्हाला न्यूसन्स होत असेल तर आर्टिकल 21 प्रमाणे स्टेटला ते न्यूसन्स कमी करण्याचा अधिकार आहे. आणि मग प्रोव्हिजन्स आले तशा. नंतर अरुणा शानबागची केस सगळ्यांना माहिती असेल, KM हॉस्पिटलची, अरुणा शानबाग. त्याच्यामध्ये राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू डाय, नॉट ओनली राईट टू डाय बट राईट टू डाय विथ डिग्निटी, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं. ते जर जजमेंट तुम्ही अरुणा शानबागचं गुगल केलं तर त्या जजमेंटमध्ये पहिल्या ओळीमध्ये सुप्रीम कोर्टाने एक याची शायरी टाकली आहे मिर्झा गालिबचा,
शेर टाकलेला आहे आणि तो आहे की मरते हैं आरजू में मरने की मौत आती है पर नहीं आती. अशा तऱ्हेने ओपन करून सांगितलं की राईट टू लाईफ नॉट ओनली इन्क्लूड्स राईट टू लाईफ बट राईट टू डाय, नॉट ओनली राईट टू डाय बट राईट टू डाय विथ डिग्निटी. ते रामदेव बाबांवरती लाठीचार्ज झाला होता 2012ला. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सेकंड डेला सुमोटो कॉग्निझन्स घेतला आणि सांगितलं की अरे राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू स्लीप ऑल्सो, पीसफुल स्लीप. ते झोप द्या तुम्ही, रात्रीचा लाठीचार्ज कसा केलात. आणि सुमोटो पिटिशन होतं आर्टिकल 21चं. तेवढंच नाही आहे, तुम्ही याकूब मेनन टेररिस्ट, वेन इट कम्स टू द लाईफ ऑफ अ टेररिस्ट त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने 3 वाजता दरवाजे उघडले, हे देखील आपल्या सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे लाईफचं ॲम्बिट सुप्रीम कोर्टने एवढं ओपन केलं. मग हे सगळ्याचं सार आपल्याकडे काय येतं आहे तर आपल्याकडे आहे, आपल्याकडे ओल्गा तेलिसची एक जजमेंट आहे, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्सेस ओल्गा तेलिस. त्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू लाईव्हलीहूड. आणि या लाईव्हलीहूडच्या ॲम्बिटमध्ये हे सगळे स्वयंपुनर्विकासाच्या स्कीम्स आपल्याकडे येत आहेत. हे राईट टू लाईव्हलीहूड राईट टू लाईफमध्ये आहे, आर्टिकल 21च्या फंडामेंटल राईट्समध्ये आहे. म्हणून योजना, रिडेव्हलपमेंट, सेल्फ रिडेव्हलपमेंटला फायनान्स उपलब्ध करून देणं, ह्या सगळ्या आर्टिकल 21च्या ॲम्बिटमध्ये आलेल्या तुमच्या प्रोव्हिजन्स आहेत. तर अशा तऱ्हेने एक शॉर्टमध्ये आपण हा खरा विषय डीम कन्व्हेन्स आणि रिडेव्हलपमेंट तुम्ही अख्खा दिवस बोलला तरी तो संपणारा न विषय आहे. एक शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. या माहिती तुम्ही देखील उपलब्ध करू शकता फाईट फेडरेशनच्या माध्यमातून किंवा काही यूट्यूबवरती काही व्हिडिओज देखील आहेत फेडरेशनचे ठेवलेले, त्या किंवा सहकार संवाद हे पोर्टल पण आहे. हाऊसिंग कॉप मास्टर नावाचं एक ॲप देखील आपण केलं आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या प्रोव्हिजन्स आहेत. इलेक्शनचं ॲप देखील केलेलं आहे, ते देखील सगळ्या प्रोव्हिजन याच्यामध्ये घेतलेले आहेत. अशा तऱ्हेने तुम्ही याचा उपभोग घेऊ शकता. आणि लास्टली तोरवडे साहेबांचं सगळ्यात आभार, जेणेकरून ही एवढी मोठ्या प्रमाणावरती नाशिकमध्ये सभा झाली आणि एका मंचामध्ये सगळे विषय जे आहेत ते घेण्यात आले. सगळे विषयाची तुम्हाला नो डाऊट पूर्ण अखंड माहिती म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की तुम्हाला एक ओव्हरऑल ग्लान्स दिला की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं आहे. ही जी पाया आहे ती या इथून सुरुवात झालेली आहे. अशाच पुढे भविष्यामध्ये अशाच कॉन्फरन्स होतील, असेच फेडरेशन जे आहे ते कार्यरत राहील आणि स्वयंपुनर्विकास जे आहे ते नाशिकमध्ये एक सक्सेसफुल रोल मॉडेल होईल, एवढीच मी आशा करतो आणि संपवतो. बाकी आपण प्रश्न घेऊ शेवटला.